खरीप 2025चा पीक विमा जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशा पद्धतीचे अपडेट आहे। तर त्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि बाजरी असे 5 पिकं आहेत। या 5 पिकाचा विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि ज्यांचं उत्पादन हे मागच्या 7 वर्षाच्या बेस्ट 5च्या सरासरी उत्पादनाच्या कमी आलं पीक कापणी प्रयोगाच्या आधारे, तर त्यानुसार क्लेम बनणार आहे। त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 32,000 कोटीचं पॅकेज घोषित करत असताना जी 17,500 प्रति हेक्टर प्रमाणे घोषणा केली होती त्या पद्धतीने तो पीक विमा मिळणार नाहीये। मुख्यमंत्री तेव्हा खोटं बोलले हे आता सिद्ध झालेलं आहे, कारण की जे मंडळाच्या नुसार जे आकडेवारी आलेली आहे पीक कापणी प्रयोगाची 50% वेटेज जे तांत्रिक उत्पादनाला आहे आणि 50% पीक कापणी प्रयोगाला आहे। तर या माध्यमातून जी आणेवारी येईल त्यानुसार ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची मिळणार आहे, ना की 17,500 प्रति हेक्टर। हे तुमच्या मनामध्ये पहिले एकदा क्लिअर करून घ्या। त्यानंतर कापूस आणि तुरीचे अजून पीक कापणी प्रयोग राहिलेले आहेत, तर ते जवळपास फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहेत आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। आणि हे सरकार किंवा ह्या अपडेट ज्या सांगतायत की जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4-5 पिकांचा पीक विमा जमा होईल, तर त्याच्यावर माझा विश्वास नाही, कारण की मागच्या वर्षीचा रबीचा पीक विमा या शासनाच्या हप्त्यापोटी अजून जमा व्हायचा राहिलेला आहे। तुम्हाला काय वाटतंय लिहा कमेंट्स मध्ये। धन्यवाद।